स्वामी विवेकानंद, श्रद्धेय अटलजी आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आदरणीय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, भावी खासदार, विद्यमान खासदार आमचे आढळराव पाटील साहेब, शिरूरचे आमदार बाबूरावजी पाथर्णे साहेब, शिवसेना, भाजप, RPI, रासपा, शिवसंग्राम आणि रयत संघटनेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनी बांधवांनो, आज आपण आढळराव पाटील साहेबांच्या प्रचारासाठी मी आपल्याला आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे. मागच्या वारीनं बाबूराव पाथर्ण्यासाठी आशीर्वाद मागितला होता. मी मराठा समाजाच्या युवकांना सांगू इच्छितो, जातीवादी राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभा राहू नका ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे. पवार साहेबांना माझे 2-3 सवाल आहेत. पवार साहेब फार मोठी व्यक्ती आहे, परंतु 11 मुख्यमंत्री मराठ्याचे झाले असताना मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? पवार साहेब, हा माझा पहिला सवाल आहे. दुसरी गोष्ट आहे, ते आरक्षण देण्यासाठी आढळराव पाटील साहेबच्या कमिटीत मी आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कमिटी नेमल्याने आरक्षण द्यायचा प्रावधान केलं. धनगरांच्याबद्दल तेच झालं. एका बाजूला सांगायचं धनगरला आरक्षण देऊ नका आणि वरनं सांगायचं धनगरला आरक्षण पाहिजे. माळ्यामध्ये धनगरामध्ये भांडणं लावायची, OBC मध्ये आणि मराठ्यामध्ये भांडणं लावायची. हे पाप कोण करते? तर राष्ट्रवादी काँग्रेस करते. बांधव लक्षात ठेवा. ज्या शाहू राजाने या देशातलं आरक्षण सुरुवात केलं, त्या शाहू राजाच्या जातीला 150 वर्षानं आरक्षण का मागावं लागलं? पवारसाहेब, तुम्हीच मुख्यमंत्री होता, तुम्हीच संरक्षण मंत्री होता, तुम्हीच कृषी मंत्री असताना तुम्ही आपल्या बेटी बचावसाठी, पुतण्यासाठी, दोघांसाठी आयुष्य घातलं आणि आता परवा तर नातूसाठी तुमचा पक्ष काम करतोय. ह्याच्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते? बांधवांनो, त्याचा विचार आपण म्हणजे करा. पण माझी तुम्हाला विनंती आहे, मी ज्यावेळेस लोकसभेत गेलो त्यावेळेस पहिलं भाषण ऐकलं ते आढळराव पाटलाचं भाषण ऐकलं. बांधवांना लक्षात ठेवा. सभागृहात मी बसलो होतो. आढळराव पाटील हा इंजिनियर आहे, एक इंडस्ट्रियलिस्ट माणूस आहे आणि खरा शिवसैनिक आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, त्या माणसाला संधी दिली तर आपले सामाजिक प्रश्न सुटतील, आपल्या भागाचा विकास होईल. माझी तुम्हाला पुन्हा बोलणं आहे, हा माणूस 3 टाइम खासदार झालेला आहे. 3 टाइम. हा जुना माणूस आहे. त्याला आता संधी आहे, लाल दिव्याची संधी आहे बाबूरावला. बांधवांनो, माझा पक्ष छोटा आहे, बाबूरावचा बी आढळरावचा पक्ष मोठा आहे. पण उद्धव साहेबांना मी विनंती करेन, त्यांच्या कानात सांगू शकतो आणि देवेंद्र फडणवीसच्या बी कानात सांगू शकतो, तुम्ही जर राष्ट्रवादीला मत दिलं तर तो महामंडळाचा डायरेक्टर सुद्धा होत नाही, तर हा वाघ मिनिस्टर देखील होऊ शकतो. हे देवाच्या साक्षीने सांगतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, धनगर समाजाला माझी शपथ आहे, शिवसेना भाजप धनगरला आरक्षण देत आहे. आदिवासीचं आरक्षण आम्ही दिलेलं आहे, कोर्ट मॅटरमध्ये अडकलेला आहे. तोही 3 ते 4 महिन्यात आम्ही प्रश्न सोडवतोय आणि धनगरांना आरक्षण देतोय. बांधवांनो लक्षात ठेवा. माझी आपल्याला विनंती आहे, शिवाजीराव आढळराव पाटील हा जर माणूस निवडून आला तर उद्या मराठा 13 म्हणून शिवसेनेला पुढे येईल. एक विद्वान चांगला माणूस, आपल्या भागाचा विकास करणारा माणूस म्हणून हा पुढे येणार आहे. त्याच्या पाठीमागे उभा राहावा. पण माझी कळकळीची विनंती आहे, ॲक्टर हा कधी लिडर होत नाही. ॲक्टर कधी लिडर होत नाही. पण बांधवांनो, रिअल लिडर कोण आहे त्याच्या पाठीमागे उभा राहावा. दुसरी गोष्ट आहे बैलगाड्याची. बैलगाड्यावाले बरेच बसलात. माझ्याही घरी बैलगाडा ओळख आहे. पहिला मंत्री देशातला आहे की सुप्रीम कोर्टातला जगातला 1 नंबर वकील बैलगाड्यावाल्यासाठी लावणारा महादेव जानकर आहे. बाबा, कुणी सभागृहात कायदा केला? आज फक्त आढळराव पाटील एका NGO वाल्यानं मला त्रास दिलाय. तो NGO वाला देखील मागल्या 8 दिवसापूर्वी मला पाया पडून गेलेला आहे. जानकर साहेब, आम्ही माघार घेतो. इलेक्शनचा निकाल लागू द्या आणि मलाही गायडन्स खरं कुणी केलं गाड्यामध्ये त्याचं नाव शिवाजीराव आढळराव पाटील आहे. मी मंत्री होतो
मी आढळराव साहेबांना फोन केला, साहेब सुप्रीम कोर्टामध्ये मी त्या खात्याचा मंत्री म्हणून सेकंडरी कमिशनर उभा केला. पहिल्या जुटला 1.5 कोटीचा वकील लावला, आता 3 कोटीचा वकील लावला. 3 कोटीचा. मी शेतकरी आहे, मला बैलाचं सारं कळतं, म्हणून माझी विनंती आहे, मी पवार साहेबाला प्रश्न विचारतो. पवार साहेब, माझा जन्म नव्हता तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा बैलगाड्याला विरोध कुणी केला? आमचं सरकार नव्हतं, आम्ही सत्तेत बी नव्हतो. आता तुमचे बगर बच्चे आमच्या बैलगाडीबद्दल बैल बोलतात. पट्ट्या मंत्री आहे बैलगाड्याचा, काळजी करू नका. सुप्रीम कोर्टाचा आदेश थोड्या दिवसात आपल्याला येईल. त्या माणसाला खासदार करा, ह्याच्याजवळच आदेश देतो बैलगाडीचा. आणि त्याला काय करतो, त्या बैलगाडीत आढळराव पाटील, मी स्वतः महादेव दान करून बाबूराव पाचारने बसाल, काळजी करू नका. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मला कळालं की राष्ट्रवादीचे उमेदवार बार बार बैलगाड्या बोलतात. खरा जर बैलगाडीचं क्रेडिट द्यायचं असेल तर डॉक्टर शिवाजीराव आढळराव पाटलाला द्यावं लागेल. लक्षात ठेवा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, त्या खात्याचा पशुसंवर्धन मंत्री मीच आहे, दुग्ध विकास मंत्री आहे, मत्स्यपालन मंत्री आहे. सेना आणि बीजेपीच्या माणसांना सहकार्य करा. काय हो, तुम्हाला मान्य आहे की एका देशात 2 पंतप्रधान? एका देशात 2 पंतप्रधान? तुम्हाला मान्य आहे की आपलं संविधान जाळलं, तिरंगा जाळला तर त्या माणसाला केस करू नका, हे मान्य आहे? मग शरद पवारच्या पार्टीला कसं मान्य आहे? काय मानलं, त्यांचं डोकं फिरलंय का? म्हणून बांधवांनो, राष्ट्रवादी संपणारी पार्टी आहे. घराघरात जाता जाता भांडण लावणारी माणसं आहे. त्यांनी काय केलं, तिथं हे करून प्रत्येकाला जाती ते निर्माणचं पाप केलं. पवार साहेब, आता तुमची पोरगी सुद्धा बचत नाही, काळजी करू नका. मोदीनं नारा दिलाय बेटी बचाव, पवार साहेब म्हणतात माझ्या पोरीला वाचवा. परवा आढळराव पाटील साहेब पुढं पवार साहेबापाशी 400 माणसं आणि मी बी दौंडमध्ये होतो, या पट्ट्याजवळ 2000 माणसं. घुंगडी बैठक घ्यायला लागली पवार साहेबाला, घुंगडी बैठक. 3 दिवस मी मुक्कामाला बारामतीमध्ये. कालच सांगितलं आढळराव पाटील देखील निर्णय येतो आमचा. आणि एवढंच नाही तर बारण्याच्या सभेसाठी देखील पट्ट्या चाललोय. बारण्या बी निवडून येतंय आणि पार्थ पडतंय तिथे, लक्षात ठेवा. बारामती आणि मावळ गेल्यानंतर हा आलाय, हा माणूस निवडून आलाय, फक्त लीड किती देत आहे हे सांगण्याचं काम करा. हा निवडून आलाय. मी ब्रह्मचारी आहे, देवाच्या साक्षीने सांगतो. मी लग्न केलं नाही, घर नाही, दार नाही, आई शपथ सांगतो, माझ्या शब्दाला किंमत आहे. हा निवडून आलाय लीडिंगनं. फक्त आता काय करा, लीड किती टाकताय, लीड किती देताय आढळराव पाटलाला, एवढा प्रयत्न करा. 2 लाखाचं काळजी कर. आणि पट्ट्या मंत्री एका तालुक्याचा नाही, महाराष्ट्राचा मंत्री आहे. तुम्हाला पैसा कमी पडून देणार नाही रांजणगावकरांनो, पैसा बिलकुल कमी पडून देणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे, आढळराव पाटलाला तुम्ही दिल्लीला पाठवण्याचं स्वप्न साकार करा. आणि बांधवांनो, आम्ही आमच्या परीनं जी ताकद आहे ती लावण्याचा तुमच्या विकासासाठी प्रयत्न करीन, एवढी शुभेच्छा देतो.